हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल ओ अकॅडमी। बघा, नांदेड महानगरपालिकामध्ये जे एएनएम आणि जेएनएमच्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग त्याचा डिटेल सिलेबस काय असणार आहे, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे। बॅचमध्ये दोन प्रकारच्या बॅचेस अवेलेबल आहेत, एक ऑनलाईन बॅच आणि दुसरी ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच। ऑनलाईन बॅचमध्ये जो तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तसेच जो तुमचा प्रिव्हियस सिलेबस असेल तो डिटेल कव्हर केला जाणार आहे। तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर। आणि जे तुमचे लेक्चर आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकता। हे सगळे फीचर्स तुम्हाला मेंटॉरशिप बॅच मध्ये पण अवेलेबल आहेत, पण या मेंटॉरशिप बॅच मध्ये तुम्हाला दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जाणार आहे। ते तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करतील, तुमचं डेली टाइम टेबल कसं शेड्यूल करायचं याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहेत आणि तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे तुमचे वीक सब्जेक्ट असतील ते कसे इम्प्रूव्ह करायचे याबद्दल डिटेल गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे। या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। ठीक आहे, बघा, आणि स्वच्छता निरीक्षक या पोस्टसाठी देखील वॅकन्सीज आलेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग बॅच देखील अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे। आणि बॅचमध्ये तुम्हाला तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर डिटेल अनालिसिस करून मिळणार आहे। तुमचा जो सिलेबस असेल तो पण कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स त्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जातात। ठीक आहे, बघा, त्यामुळे जर तुम्ही या सगळ्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या। बघा, तर बघा, डिटेल सिलेबस काय आहे तर तुम्हाला माहित असणार आहे की ही जी एक्झाम आहे एएनएम किंवा जेएनएमची त्यामध्ये तुमचे दोन सेक्शन असतात, एक असतो टेक्निकल सेक्शन आणि दुसरा आहे नॉन टेक्निकल सेक्शन। मग नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी सारखे सब्जेक्ट असणार आहेत आणि इंग्लिश मध्ये इंग्लिश ग्रामर आणि फिल इन द ब्लँक्स टाइपचे क्वेश्चन त्यामध्ये विचारले जातात। मराठीमध्ये मराठी व्याकरण असेल, शब्दसंधी असतील, म्हणी असतील, वाक्यप्रचार, समानार्थी विरुद्धार्थी शब्द याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत। जनरल नॉलेज मध्ये जो जनरल अवेअरनेस असणार आहे किंवा तुमचं जे डेली करंट अफेअर आहे याच्यावरून क्वेश्चन्स विचारले जातात। तसेच पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी याच्यावरचे क्वेश्चन पण तुम्हाला जनरल नॉलेजच्या सेक्शन मध्ये विचारले जातात। आणि लॉजिकल ॲबिलिटी मध्ये तुमचं रिझनिंग असेल, मॅथमॅटिक्स असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत। हे झालं तुमचं नॉन टेक्निकल सेक्शन। आता बघा, टेक्निकल सेक्शन मध्ये तुमच्या जेएनएमच्या एक्झाम मध्ये जे नर्सिंग रिलेटेड सब्जेक्ट आहेत, जे तुमचा कोर सिलेबसचा पार्ट आहे, असे 16 सब्जेक्ट इन्क्लुडेड आहेत। तर बघा, यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत आणि कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करणं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे। तर बघा, फर्स्ट सब्जेक्ट तुमच्या टेक्निकल सब्जेक्ट मधला असतो नर्सिंग फाउंडेशन। अनदर सब्जेक्ट इज दॅट मेडिकल सर्जिकल नर्सिंग, देन नर्सिंग एज्युकेशन, पेडियाट्रिक नर्सिंग, त्याच्यानंतर आहे मेंटल हेल्थ नर्सिंग। आता याच्यामध्ये डिफरंट टाइप ऑफ मेंटल डिसऑर्डर्सचा तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे। हे सगळं आणि ती डिटेल इन्फॉर्मेशन असणार आहे ती मेंटल हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टमध्ये असणार आहे। त्यानंतर आहे नर्सिंग मॅनेजमेंट, नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स, देन ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंग, देन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि सायकोलॉजी हे सगळे सब्जेक्ट आहेत। ॲनाटॉमीमध्ये तुमच्या ज्या डिफरंट सिस्टीम बॉडीमध्ये एक्झिस्ट करतात, जसं सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, तर या सगळ्याचा डिटेल स्टडी तुम्हाला ॲनाटॉमी नावाच्या सब्जेक्टमध्ये करावा लागणार आहे। बघा, सायकोलॉजीमध्ये ह्युमन सायकोलॉजी, टेंडन्सीज, तसेच बायपोलर डिसीज सारखे जे मेंटल डिसऑर्डर आहेत त्या सगळ्याचा स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे। सोशोलॉजी आहे, न्यूट्रिशन अँड डायटिक्स, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री असे हे 16 सब्जेक्ट तुमच्या टेक्निकल सब्जेक्टमध्ये इन्क्लुडेड आहेत। याचा तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे आणि या ज्या सब्जेक्ट्समध्ये जे डिटेल सब टॉपिक्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर हा तुमचा सिलेबस असणार आहे तुमच्या एक्झामसाठी आणि हे जे सगळे सब्जेक्ट्स आहेत ते तुमचे टेक्निकल सब्जेक्टचा पार्ट असणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला ही पोस्ट हवी असेल आणि एक्झाम क्लिअर करायची असेल तर याचा डिटेल स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे। आणि जर तुम्ही आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या, म्हणजे हे जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला कसा करायचा, कोणत्या सब्जेक्टला जास्त प्रायोरिटी द्यायची याचं डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केली जाते आणि तुम्हाला गायडन्स देखील प्रोव्हाइड केला जातो।
बघा अकॅडमीमध्ये MPW साठी पण बॅच सुरू झालेली आहे आणि ANM JNM बद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि वेकन्सीज पण हळूहळू यायला सुरू झालेली आहे. बघा नागपूर मनपाची एक्झाम आहे, नाशिक आणि नांदेड मनपामध्ये वेकन्सीज आलेल्या आहेत आणि नर्सिंग ऑफिसरच्या एम्समध्ये पण वेकन्सी ऑलरेडी आलेल्या आहेत. त्यामुळे जर प्रिपरेशन करत असाल तर बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि तुम्ही जर बॅच जॉईन केली तर तुम्हाला ई-बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात. या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुमचे फ्रेंड्स पण प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यासोबत ही इन्फॉर्मेशन डेफिनेटली शेअर करा. थँक्यू.